नमस्कार मित्रांनो, मी वैभव गुलाबराव कोंडे देशमुख माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। काल आपण युनायटेड नेशन्स अजेंडा 21/2030 याचा पहिला पाठ बघितला। आज मी या ठिकाणी आपल्यासमोर दुसरा भाग सादर करतोय। तुम्ही नीट ऐकून घ्या, याच्यामध्ये काय लिहिले ते। हे काही मी घरी तयार केलेलं डॉक्युमेंट नाहीये, हे युनायटेड नेशन्स अजेंडा 21/2030 हे युनायटेड नेशन्सचं डॉक्युमेंट आहे आणि ते काय म्हणते तुम्ही नीट ऐकून घ्या। आणि आपले जे शासन आहे, प्रशासन आहे, हे सर्व हे इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी काम करते। काल आपण बघितलं की आज आपल्या देशामध्ये, आपल्या अख्ख्या पूर्ण जगामध्ये 2030 पर्यंत काय होणार आहे, तर पूर्ण जगामध्ये एकच गव्हर्नमेंट असेल, पूर्ण जगामध्ये पूर्ण कॅशलेस करन्सी असेल, पूर्ण जगामध्ये एकच बँक असेल, पूर्ण जगाची एकच मिलिटरी असेल, प्रत्येक देशाचं सार्वभौमत्व नष्ट करण्यात येईल। प्रायव्हेटली जे तुम्ही जमीन जुमला सोनं नाणं तुमचे आहे ते पूर्णपणे नष्ट केलं जाईल। त्यानंतर तुमची जी कुटुंब व्यवस्था आहे ती नष्ट केली जाईल। लोकसंख्या, आत्ता अख्ख्या जगाची लोकसंख्या 800 करोड आहे, ती फक्त 100 करोडच्या आतमध्ये आणली जाईल। ती कशी आणली जाईल, तर त्यासाठी वॅक्सिनेशन केलं जाईल। वॅक्सिनेशनसाठी खोटे व्हायरस आणले जातील आणि खोटे व्हायरस आणल्यानंतर त्याच्या बदल्यामध्ये वॅक्सिन केलं जाईल आणि वॅक्सिनेशन करून तुम्हाला निरनिराळे आजार गिफ्ट म्हणून दिले जातील। त्या आजारामध्येच काही लोक मरतील, काही लोक इंजुर्ड होतील, काहींना कॅन्सर होईल, काहींना HIV होईल, काही पूर्णपणे अपंग होतील, काही आदू होतील। असे पूर्णपणे 2030 पर्यंत ही लोकसंख्या हळूहळू कमी 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 होत जाईल। इथपर्यंत आपण काल बघितलं होतं। आता याच्या पुढचं सांगतो मी तुम्हाला। पुढचा मुद्दा आहे युनिव्हर्सल बेसिक इन्कम। युनिव्हर्सल बेसिक इन्कमचा अर्थ असा आहे की जे लोक नंतर हळूहळू जिवंत राहतील त्यांना एक ठराविक इन्कम दिला जाईल। जसं आता राज्य शासनाने आपल्या इथं चालू केलं की लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, या योजना ह्याचाच एक भाग आहे असं माझं वैयक्तिक मत आहे की महिन्याला तुम्हाला साधारण 1,500 रुपये, 2,000 रुपये, 5,000 रुपये, 10,000 रुपये द्यायचे आणि त्याच्यामध्येच तुम्हाला तुमचं आयुष्य जगायला भाग पाडायचं। याच्या पलीकडे तुम्हाला एकही रुपया दिला जाणार नाही। सगळे जमीन जुमला सगळं सरकारी मालमत्तेचं असेल, तुमचं प्रायव्हेटली काहीच नसेल। त्यामुळे त्याच्यातच तुम्ही जगायचं, त्याच्यातच मारायचं। त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे मायक्रोचिप्ड सोसायटी फॉर परचेसिंग, ट्रॅव्हल, ट्रॅकिंग अँड कंट्रोलिंग। याचा अर्थ असा होतो की तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये एक तांदळाच्या दाण्याच्या आकाराची एक चिप घातली जाईल। एक तर इथं घातली जाईल किंवा इथं घातली जाईल आणि त्या चिपच्या साह्याने तुम्हाला खरेदी करता येईल, तुम्हाला बाहेर फिरायचं असेल तर फिरता येईल, तुम्हाला कुठं बाहेर जायचं असेल तर तुम्हाला ती चिप दाखवल्याशिवाय तुम्हाला जाताच येणार नाही कुठं। अशा पद्धतीनं ती चिप तुमच्या बॉडीमध्ये इन्सर्ट केली जाईल आणि ते 5Gचे जे टावर बसवले त्याच्या टावरमधून येणारे जे फ्रिक्वेन्सीज आहेत त्याच्यातून होणारे जे, जशा पद्धतीने आपला मोबाईल ऑपरेट होतोय त्या पद्धतीने तुम्हाला ऑपरेट केलं जाईल। अशा पद्धतीने पुढं RFID हे शब्द लक्षात ठेवा, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन कोड। अशा पद्धतीचा प्रत्येक कोड प्रत्येकाला दिला जाईल। ज्याप्रमाणे आपण बघतो की गायी असेल, बैल असतील, बकरी असतील, त्यांना बिल्ला दिला जातो, तसं प्रत्येकाला आपल्याला एक कोड दिला जाईल, तो RFID चिपिंगच्या माध्यमातून। हे नीट लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे इम्प्लिमेंटेशन ऑफ वर्ल्ड सोशल क्रेडिट सिस्टीम लाईक चायना। आता चायनामध्ये एक सोशल क्रेडिट सिस्टीम नावाचा प्रकार चालू आहे। याच्यामध्ये काय असतं की तुम्ही इंटरनेट वापरताय तर तुम्ही फेसबुक किती वापरताय, तुम्ही यूट्यूब किती वापरताय, तुम्ही व्हॉट्सअप किती वापरताय, हे प्रत्येक शासन याच्यावरती नियंत्रण ठेवत असतं। आणि जर तुम्ही शासनाच्या विरोधात काही बोलला, जर तुम्ही शासनाच्या विरोधात काही पॉलिसीला अपोज करत असताल तर तुमचा स्कोर कमी 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 होत जातो आणि खूपच स्कोर कमी झाला तर त्या माणसाची लाईट बंद, त्या माणसाचं रेशनिंग बंद, त्या माणसाला बाहेर फिरून दिलं जाणार नाही, त्याला उचलून डिटेन्शन कॅम्पमध्ये ठेवलं जाईल, त्यांना बाहेरून तुरुंगात नेऊन टाकलं जाईल, गरज पडली तर त्याला गोळ्या घालून मारण्यात पण येईल। अशा पद्धतीची एक सिस्टीम चायनामध्ये आजही आहे। अशा प्रकारची सिस्टीम पूर्ण जगामध्ये सुरू केली जाईल, त्याला म्हणतात सोशल क्रेडिट सिस्टीम। ज्या पद्धतीने आपला सिबिल स्कोर असतो तसा एक स्कोर प्रत्येकाला दिला जाईल। आणि जर तुम्ही सरकारी नियमांचं पालन केलं नाही, उल्लंघन केलं किंवा सरकारच्या विरोधात थोडं जरी काही बोलला तर तुमच्यावर भयानक ॲक्शन घेतली जाईल, असं याचा अर्थ होतो। आता पुढचा मुद्दा आहे 5G मॉनिटरिंग सिस्टीम। 5G मॉनिटरिंग सिस्टीमचा अर्थ होतो की प्रत्येक वस्तू 5Gने जोडली जाईल। तुम्ही फिरणाऱ्या गाड्या, तुम्ही जिथे राहताय,
तुम्ही ज्या ठिकाणी वास्तव्य करताय कुठेही जा, तुम्हाला 5Gच्या साहाय्यानं ट्रॅक केलं जाईल. आताच बघा तुम्ही सगळ्या गाड्यांमध्ये 5G टेक्नॉलॉजी यांनी बसवलेली आहेत. सगळीकडे कॅमेरे बसवायचं काम चालू आहे. कुठेही जा तुम्ही, दिल्लीत असेल, शाळांमध्ये जा, कुठेही जा, अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण नियंत्रण करण्यासाठी 5G मॉनिटरिंग सिस्टीम वापरण्याचा सरकारचा मानस आहे. एवढं लक्षात ठेवा की आज ज्या भागामध्ये मी सांगितलं त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्ही लक्षात ठेवा. या ठिकाणी आपण दुसरा भाग थांबवतोय. पुढेही अजून याचे जो युनायटेड नेशन्सचा अजेंडा 21/2030 आहे त्याचा भाग 3 मी परत सादर करणार आहे. तुम्ही वाट पहा. तोपर्यंत धन्यवाद.